यस. हा मला तेच तेव्हाच घेतली सांग. अध्यक्ष महोदय धन्यवाद. आज एक ऐतिहासिक बिल आपल्या समोर येत आहे, फार महत्वाचं आहे. खर तर राष्ट्रीय बाजार समिती ही संकल्पना अतिशय देखणी आहे, सुंदर आहे. त्याचं स्वागत मी करेल. स्वागत करेल याचा अर्थ अभिनंदन करेल असं नाही. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की ही कृषी उत्पन्न बाजार समिती 1960च्या पुढे खरं तर आधी रयत बाजार व्हायचा. गावखेड्यामध्ये शेतावर लोकांना माहीत नसायचं का हा पुरवठा मुंबईपर्यंत व्हायला पाहिजे, मुंबईतून बाहेर देशात व्हायला पाहिजे. पण हळूहळू स्वरूप पकडले या चळवळीने आणि पूर्वीच्या जाणकार लोकांनी हा सहकार जन्माला घातला. या सहकारामधून कृषी व्यवस्थेशी हा पणन जोडला गेला आणि पणनचा कायदा आपण सर्वांनी स्वीकारला. परंतु काय त्रुटी आहे? आपसात बोलू नका. आमच्या 5 पिढ्या व्यवसायामध्ये गेल्या, व्यापारामध्ये गेल्या, आमचं आयुष्य व्यापारामध्ये गेलं. शेती आणि शेतीच्या प्रक्रियेतला असलेला माल आणि त्याला मिळालेला बाजारभाव आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबरोबरचा सगळ्यात प्रगत असलेलं राज्य आज आपला संपूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्या सगळ्या प्रतवारी बाबतीमध्ये आंबा असेल, द्राक्ष असेल, केळी असेल किंवा संपूर्ण भाजीपाला असेल, आपण सगळी मंडळी या बाबतीमध्ये अतिशय प्रगतीचा पाऊल टाकून आहे. पण हे कुणाच्या जीवावर आहे? तर हे शासनाच्या जीवावर नाही साहेब. अध्यक्ष महोदय, आज कृषीची व्यवस्था आणि पणनची व्यवस्था मला प्रामाणिकपणे विचारायचं, हे कृषी आणि पणन हे दोन्ही का वेगळी केली? हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहे. या खात्याचा पहिल्यांदा एक मंत्री व्हायला पाहिजे, कारण ज्या वेळेला आम्ही एखाद्या कृषीच्या बाबतीतला माल उत्पादित झाला तो बाजार समितीमध्ये आला तर त्या बाजार समितीला असलेले कोल्ड स्टोरेज असेल किंवा आम्हाला असलेले केंद्र असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल, कुठलंही, या दोन्ही प्रक्रिया इतक्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. या दोन प्रक्रियेमुळे अक्षरशः शेतकऱ्यांचा फुटबॉल झालेला आहे आणि डोक्याला हात लावून बसल्या गेले 75 वर्ष शेतकरी. इथं कुणाला मेळ नाहीये. सरकार येतात, सरकार जातात. शेतकरी हा फक्त आहे ना हव्याने जगतोय. अध्यक्ष महोदय, त्याला कळेना असं झालं की काय चाललंय राज्यामध्ये. मी आपल्याला सांगतो, मधल्या काळामध्ये थेट पणनचा कायदा आला. मंत्री मोदी इथं बसलेत. थेट पणनचा कायदा आम्हाला स्वीकारायला सांगितला आणि थेट पणनच्या कायद्याचा तो कायदा स्वीकारल्यानंतर 30 वर्षानंतर कळलं सरकारला की आपली चूक झालेली आहे. काय थेट पणन म्हणजे? थेट पणन म्हणजे बाजारातून शेतीमधून निघलेला माल, हा शेतीतला निघालेला माल आपण ज्या वेळेला मुंबईच्या दिशेने आणतो त्यावेळेला आधी बाजार समिती होती. आता थेट माल ग्राहक घेतो आणि मुंबई मार्केटमध्ये येतो, मुंबई मार्केटच्या बाहेरून येतो. 80% माल आज थेट पणनमुळे कुठलाही शेस न घेता, अध्यक्ष महोदय महत्वाच्या बिला बोलतोय, सूचना करा ना, फक्त सूचना करा. सूचना सांगतोय. यांचं काय चुकतं हे सांगतोय. आम्हाला वेळ नाही दिली. सांगितलं सूचना करायला सांगितलं. सूचना करा, डायरेक्ट सूचना करा. आमदार साहेब सूचना करा फक्त. अध्यक्ष महोदय, मी कधीच कोणत्या जास्त बिलावर बोलत नाही. हे बिल माझ्याशी निगडीत आहे आणि शेतकऱ्यांच्या, या करोडो शेतकऱ्यांशी निगडीत आहे. हे फक्त सगळे शेतकरी. कोणत्याही बिलावरती माननीय सदस्य बोलत असेल तर तुम्हाला तो 10 तास जरी बोला तर रोखण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तो सन्माननीय सदस्य 4 तास, 5 तास, 6 तास जरी बोलले तर तो अधिकार तुम्हाला अध्यक्ष महाराज नाही रोखण्याचे. त्यांना चौकटीच्या बाहेर, स्कोपच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर जर नाही तुम्ही तुमचा तिघाजण तुम्ही हे करायला लागले ना, चौकटीच्या बाहेर जर बोलत असेल अध्यक्ष महाराज तुम्ही थांबू शकता. पण चौकटीच्या बाहेर गेला, चौकटीत बोलत असेल तुम्हाला थांबवता. अध्यक्ष महोदय, मला संरक्षण द्या. हे सगळे सिनियर मंत्री. सदस्य अर्जुनजींनी जी सूचना मांडलेली आहे, आता सन्माननीय सदस्यांना कंपल्सरी 10 तास बोलावं लागेल. छत्रपती शिवरायांच्या भूमीचा आमदार आहे मी, लढेल 10 तास नाही 20 तास लढेल. अध्यक्ष महोदय, थांबवता येईल का अध्यक्ष महाराज? स्कोपच्या बाहेर गेलं तर थांबवा, चौकटीच्या बाहेर गेलं तर थांबवा, पण चौकटीच्या आत असतील तर 4 तास जरी बोलत असेल
तरी सभागृहाला ऐकून घ्यावं लागणार आहे. नाही, बिलावर आपण थांबवू शकत मानवणी नाही. कर रहे तुम तीनों. अध्यक्ष महोदय, मी पॉइंटेड बोलणार आहे. विषय आता योगायोगाने मंत्री महोदय इथं सभागृहात आहेत त्याच खात्याचे, आणि पणन खात्याबरोबर सर्व अधिकारी इथं उपस्थित आहेत. आणि मी आपल्याला विनंती करतो, मला संरक्षण द्या. हे सिनियर मंत्री आमच्या खूप जोरजोरामध्ये गप्पा मारतात, मलाच बोलता येत नाही म्हणून मी हे कानाला लावले. बघा, हे कानाला लावून बोलतोय, माझा नाविला द्या. माझी विनंती राहील, थोडस महत्वाचं बोलतोय. ह्या बिलावर फार आपल्या सर्वांचं संरक्षण लागेल. साहेब, विषय असा आहे की पणनला आम्ही स्वीकारलं, बाजार समितीला आम्ही स्वीकारलं, मुंबई मार्केट कमिटी पहिली, आणि त्यानंतर अनेक ग्रामीण मार्केट कमिटी तयार झाल्या. कनेक्टिव्हिटी काय पाहिजे होती थेट पणनला? थेट पणनचा समजा मंचर असेल, संगमनेर असेल, अकोला असेल, नारायणगाव असेल, या सगळ्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांनी माल घातल्यानंतर तिथून तो माल कमिटी ही सगळ्यात मोठी ट्रेडिंग मार्केट कमिटी आहे. म्हणजे ही जगाला सप्लाय करते, नॉट ओनली मुंबई, अख्ख्या जगाला. आणि मग या जगाला ज्यावेळेला संपूर्ण सप्लाय करते, पार्सल करते, एक्सपोर्ट करते, तर या थेट पणननी काय केलं? या संपूर्ण असलेल्या आमच्या शेतकऱ्यांचे बांधव माल घेतले. साहेब, आम्हाला काय नियमन लावले तुम्ही आम्हाला असं नियमन लावलंय की आमच्याकडे जर कुठल्या शेतकऱ्याचे पैसे राहिले तर तुम्हाला आम्हाला हे सगळ्यांना काही ठराविक पिरियड मध्ये तुम्ही नाही दिले तर तुमचं लायसन कॅन्सल होईल, तुमची जप्ती होईल, तुमच्या प्रॉपर्टीवर सरकारी बोजा चढेल. मान्य आहे, कायदा असाच पाहिजे. मग मला सांगा, थेट पणननी ज्या बाजार ज्या शेतावर माल खरेदी करायला युपी, बिहार, दिल्ली, कलकत्ता, वेस्ट बंगाल, हे सगळे जेवढे काही आता लोक येऊन द्राक्ष घेऊन जातात, डाळिंब घेऊन जातात, केळी घेऊन जातात, हे सगळे जे काही लोक माल घेऊन जातात, आंबा घेऊन जातात, मला सांगा यांचे करोडो रुपये बुडलेत. काय शासनाची जबाबदारी हो? काय पणनची जबाबदारी आहे? तुम्ही थेट पणन केल्यानंतर आज आमचा शेतकरी नागवा झालाय. शेतकरी बाजार समितीमध्ये मुंबईला नाही आहेत, तो शेतावर माल देतो. थेट पणन करून त्याचा तुम्ही जर समजा रिव्हर्स स्विंग जर चेकआउट केला, तुम्ही पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल, आमचा शेतकरी वेळोवेळी कर्जबाजार राहिला, दिलेला मालाला तो पहिली रक्कम आहे ना तो रोख देतो, आणि नंतरच्या 4 रक्कमा मंत्री महोदय हा उधारीत घेऊन जातो, त्याला पत्ता देतो आणि तो निघून जातो. पुन्हा तोंड दाखवले येत नाही, तो तिकडे खरेदी करत नाही. जो माणूस पुण्याला खरेदी करतो द्राक्ष, तो नंतर जातो साताऱ्याला, साताऱ्याचे पैसे ठेवतो तो जातो सांगलीला, सांगलीचा पैसा ठेवतो तो जातो विटाला. मग तुम्ही थेट पणनचा कायदा केला, त्या थेटच्या पणनच्या कायद्यावर तुम्ही पुन्हा रिचेक का नाही केलं? आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सगळी मंडळी सांगत होतो. बघा, मला असं वाटतंय शासन शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा प्रयत्न करतं. कधीतरी समजा आता अतिवृष्टी झाली तर त्याला 2 पैसे देऊन उभं करायचा प्रयत्न करतो. जसं 31,000 कोटी रुपये द्यायचा प्रयत्न आपण करतोय. सरकार आमचंच आहे, मला मान्य आहे, पण त्याला लागणारं भांडवल हे व्यापारी पुरवतो ना, बिगर व्याजी. 1ही रुपयाचा व्याजाचा त्याच्याशी तो व्यवसाय करत नाही, त्याला भांडवल उभा करून देतो व्यापारी. मग ह्या व्यापाऱ्यांना तुम्ही मध्ये काय केलं? युतीचं सरकार आलं, आदरणीय चंद्रकांत दादा आज इथे आहेत योगायोगाने, आणि त्यावेळेस ते मंत्री होते पणन आणि सहकारचे. त्यांनी असं सांगितलं गेलं की शेतकऱ्यामधून आपण कमिशन कापलं नाही पाहिजे, शेतकऱ्यामध्ये कमिशन आपण नाही कापलं पाहिजे. शेतकरी पट्टी तुम्ही बिगर कमिशन करा आणि तुम्ही ग्राहकाकडून पैसे घ्या. साहेब, आपल्याला ग्राहकही पैसे देत नाही आणि आता शेतकरी पैसे देत नाही, पण या सगळ्यांची जबाबदारी त्या व्यवहाराची व्यापाऱ्याच्या अंगावर आहे. मग आता याच्यामध्ये काय बदल पाहिजे? कमीत कमी हे जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होतोय, व्यापारी ते व्यापारी या लोकांना कमिशन कापायची एकमेकांमध्ये तर परवानगी द्याल की नाही? मग ते कशावर जगणार आहेत? ते कसं काम करणार आहे? शेतकऱ्यांचा सन्मान आपण बोलल्याप्रमाणे आमच्या सर्व व्यापारी वर्ग ट्रेड वाईज सांगतो, म्हणजे फ्रूट असेल, भाजीपाला असेल, मसाला मार्केट असेल, धान्य मार्केट असेल, कांदा बटाटा मार्केट असेल, या असलेल्या मोठ्या इंटरनॅशनल मार्केट मुंबई आशिया खंडातली ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे उलाढालीची. यांनी देवेंद्रजी सीएम असताना त्यांचा सन्मान ठेवला, सहकार खात्याचा सन्मान ठेवला, पण नंतर त्याच्यामध्ये काय बदल झाले? म्हणजे मूल जन्माला घालायचं आणि सोडून द्यायचं, त्याला खायला कोण घालणार, त्याला कपडा लत्ता कोण देणार? म्हणजे कायदा करायचा आणि सोडून द्यायचा, असा कुठं कायदा असतो का अध्यक्ष महोदय? मला आता म्हणायचं, हा जो कायदा येतोय या कायद्याचं आम्ही स्वागतच करतोय, 100% स्वागत होण्यासाठीच आहे, पण ह्याच्यामध्ये अडचण सांगतो काय. मी मुख्यमंत्र्यांना
आदरणीय मंत्री गणेशजी नाईक साहेब जिथे बाजार समिती मुंबईमध्ये आणि आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे आणि मी स्वतः आम्ही तिघांनी एक जॉईंट पत्र दिलं होतं की आमची एक बैठक लावली पाहिजे या विषयी आमची मतं घ्या तुम्हाला पटली तर ती ऍडमिट करा कारण याचा पुन्हा धोका पुढे आहे बघा गंमत सांगतो आता ट्रेड कुणाला कळतो याच्यामध्ये एकाही माणसाला ट्रेड कळत नाही व्यापार व्यवस्था कळत नाही देणं घेणं कळत नाही त्याची प्रतवारी ती ग्रेड 1 ची आहे ग्रेड 2 ची आहे ग्रेड 3 ची आहे तुम्ही फक्त द्राक्ष खाता पण तो ग्रेड 1 चा द्राक्ष खाता का ग्रेड सेकंड ग्रेडचा तुम्ही द्राक्ष खाता का तुम्ही आंबा खाता मग तुम्ही ग्रेड 1 चा आंबा खाता का ग्रेड 2 चा याला त्याला नजर लागते ती नजर पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे आहे आणि ती नजर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याकडे अध्यक्ष महोदय सूचना काय आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय माझ्या पॉइंटर सूचना अशा आहेत आपण आम्हाला संधी दिली नाही ठीक आहे पण सरकार आपलं आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक त्यांच्या दालनात होणं आम्हाला हा बिल व्हायच्या आधी अपेक्षित होती आणि आजही काही अमेंडमेंट आपल्या समोर आहे मी आपल्याला विनंती अशी करतो की याच्यामध्ये ही जी 5 मार्केट आहे फळ भाजीपाला कांदा बटाटा अन्नधान्य मार्केट मसाला मार्केट महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 कायद्यात कलम 13 पोट कलम 1 खंड पोट खंड 2 मध्ये मुंबईसाठी वेगळी तरतूद केलेली आहे साहेब मुंबई बाजारपेठची मुळातच कायदे वेगळे पणनच्या असलेल्या जबाबदाऱ्या वेगळ्या हे सगळ्या डायनेमिक मार्केट आहे साहेब मुंबई मार्केटला तुम्हाला बाकीच्या मार्केट बरोबर जोडता येणार नाही आणि मुंबई मार्केट जगला तरच सगळं जगेल नाही तर या बाजार समित्या उद्ध्वस्त व्हायला संपायला वेळ लागणार नाही ही बोलाची कडी आणि बोलाचा भात होऊन जायला अध्यक्ष महोदय मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो यांचं अस्तित्व मुंबई मार्केटला तुम्ही टिकवलं पाहिजे ही सगळ्यात व्यवसायाची मोठी आणि प्रतवारीची आणि व्यापार करणारी मोठी संस्था आहे ही संस्थेला शासन कुठेही 1 रुपया देत नाही आणि ह्या सगळ्या जेवढ्या संस्था आहे बाजार समितीच्या पणनचं त्याच्यावर कडक लक्ष पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचं कारण सांगतो या पणनच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना हे कुठल्याही खालचे अधिकारी कुठल्याही असले संचालक जागेवरचे ग्रामीण भागातले सुद्धा यांच्या मार्केटिंग सगळे बळकट झालेत पण आता शासनाला यातल्या कुठल्याही गोष्टी माहिती मिळत नाही मोठे गैरव्यवहार सुद्धा होत आहेत आणि या गैरव्यवहाराला जबाबदार शासन होत आहे मग त्यामुळे कळत न कळत अतिशय मायक्रो प्लॅनिंग व्हायला पाहिजे मंत्री तरुण आहेत मंत्री एज्युकेटेड आहेत मंत्री हुशार आहेत त्यांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग केली पाहिजे सर्व मार्केट कमिट्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ राष्ट्रीय बाजार समिती होत असताना मी आपल्याला बोलल्याप्रमाणे मुंबई ही सगळ्यात वेगळी आहे व्यापारी ते व्यापारी या लोकांना कमिशन कापायची एकमेकांना तर परवानगी द्याल की नाही मग ते कशावर दाखवणार आहेत ते सन्मानपूर्वक पाहतो ही जी चैन आहे ती उद्ध्वस्त होता कामा नये आज व्यापार अतिशय अडचणीमध्ये आलेला आहे आणि बाहेरचे व्यापारी सगळे फोपावलेले आहेत ते सगळे चोरीच्या मार्गाने व्यापार करतात चला सन्माननीय सदस्य नारायण कुचे मला पूर्ण करू द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष नाही अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा आहे शेवटचा मुद्दा आहे तुम्ही आता आले शेवटचा मुद्दा शरद दादा आहे केव्हापासून बोलताय किशोरजी अध्यक्ष महोदय सॉरी थोडं नाव आलं अध्यक्ष महोदय मला आपल्याला एकच सांगायचं आहे शेतकऱ्यांचा भल्याचा कायदा करत असताना कुणालाही सवलत देऊ नका एकालाही पण कायदा असा करा का त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे थेट व्यापारामध्ये त्याच्या प्रत्येक पैशाचं संरक्षण व्हायला पाहिजे हे सगळे शेतावरचे माल घेऊन जाणार तुम्ही कशा पद्धतीने साखर दंड लावणार आहात आणि तुम्ही कसे शेतकरी सक्षम करणार आहात आणि मुंबई मार्केटचं तुम्ही पतन न करता मुंबई मार्केट ही राजा मार्केट आहे या मुंबईच्या मार्केटला राजा ठेवा आज संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचं नाव जगभरामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो या राष्ट्रीय काय केलं या संपूर्ण असलेले आमच्या शेतकऱ्यांचे बांधव माल घेतले साहेब आम्हाला काय नियमन लावले तुम्ही आम्हाला असं नियमन लावलंय की आमच्याकडे जर कुठल्या शेतकऱ्याचे पैसे राहिले तर आम्हाला हे सगळ्यांना काही ठराविक पिरियड मध्ये तुम्ही नाही दिले तर तुमचं लायसन कॅन्सल होईल तुमची जप्ती होईल तुमच्या प्रॉपर्टीवर सरकारी बोजा चढेल मान्य आहे कायदा असाच पाहिजे मग मला सांगा थेट पणांनी ज्या शेतावर माल खरेदी करायला
युपी, बिहार, दिल्ली, कलकत्ता, वेस्ट बंगाल हे सगळे जेवढे काही येतात, हे सगळे जे काही लोक माल घेऊन जातात, आंबा घेऊन जातात, मला सांगा यांचे करोडो रुपये बुडलेत. काय शासनाची जबाबदारी हो? काय पणनची जबाबदारी आहे? तुम्ही थेट पणन केल्यानंतर थेट पणन पाचही प्रतिनिधीला आपण त्याच्यामध्ये ट्रेड वाईज समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आणि आपण असं म्हटलंय 4 व्यापारी प्रतिनिधी तुम्ही सुचवल्यात, त्यापैकी 3 व्यापारी प्रतिनिधी आरक्षण टाकले आहे. साहेब, व्यापारामध्ये आणि शेतीमुळे कुठे आरक्षण आहे का? म्हणजे शेती कोणी करावी? उद्या मागास आहे, ओबीसी आहे, क्षत्रियांनी शेती नाही करायची, मराठ्यांनी शेती नाही करायची, वेगळ्या कोणी शेती नाही करायची, ब्राह्मणांनी शेती नाही करायची. साहेब, व्यापारामध्ये आणि शेतीमध्ये कधी आरक्षण येऊ शकतं का? काय चाललंय याच्यामध्ये? कशासाठी पाहिजे? आणि याच्यामध्ये अजून एक कळीचा मुद्दा असा आहे, तुम्ही सगळी मंडळी चला साहेब, सोनवणे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, ज्याला याच्यामध्ये यायचंय त्याने निवडून जायला पाहिजे. सिलेक्टेड माणसं नेमू नका. सिलेक्टेड माणसं अतिशय अडचणीची आहे, जी या व्यवसायामध्ये काम करतात, जी या व्यवसायामध्ये काम चला करतात. संपवा. ती माणसं याच्यामध्ये निवडून जायला पाहिजे त्या ट्रेड वाईज, तरच त्याचा सखोल अभ्यास होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये कमिशन राहिलं नाही, त्यामुळे अडचणीचा विषय राहिलेला नाही. पण अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जी प्रोसिजर इंडस्ट्री जी आलेली आहे, त्या प्रोसिजर इंडस्ट्रीमध्ये आपण काही संचालक घेऊ पाहत आहे. साहेब, ही सगळी गोष्ट आपण जरा एकदा अभ्यास करून तपासली पाहिजे. या राष्ट्रीय बाजार करून मुंबई बाजार समिती, ही मुंबई बाजार समितीचे सगळे निकष, त्यांची कामाची पद्धत आपण एकदा समजून घ्यावी, सर्व अधिकाऱ्यांनी समजून घ्यावी. आणि या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आम्ही सन्मानपूर्वक पाहतो. ही जी चैन आहे ती उद्ध्वस्त होता कामा नये. आज व्यापार अतिशय अडचणीमध्ये आलेला आहे आणि बाहेरचे व्यापारी सगळे फोपावलेले आहेत, ते सगळे चोरीच्या मार्गाने व्यापार करतात. चला